दसरा व दीपावली सणात मिठाई, पेढे, बर्फी, गुलाबजामुन, कुंदा, बासुंदी यासारख्या गोड पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते। या पदार्थाचा मुख्य कच्चा माल म्हणजे खवा असून या काळात त्याची मागणी प्रचंड वाढते। वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी खव्यामध्ये भेसळ केली जाते। ही भेसळ आरोग्यासाठी घातक ठरत असल्याने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी सुराज्य अभियानाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि अन्न आणि औषध विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जिल्ह्यातील मिठाई विक्रेते व कारखान्यांवर अचानक तपासणी मोहीम राबवावी, खवा व गोड पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून अहवाल सार्वजनिक करावा, भेसळ आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करावेत। नागरिकांना सजग करण्यासाठी प्रसार माध्यमे व पत्रकारांद्वारे जनजागृती मोहीम राबवावी, बाजारपेठेत नमुना चाचणी केंद्रे, टेस्टिंग बूथ्स उभारावेत या विषयाचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना दिले। त्यावेळी उद्योजक किशोर पुकाळे, सागर बापट आणि सुराज्य अभियानाचे दत्तात्रय पिसे उपस्थित होते। नमस्कार। दीपावलीच्या अगोदर सर्वत्र गोड पदार्थाची खूप मागणी असते। उदाहरणार्थ बर्फी, कुंदा, गुलाबजामुन या सगळ्या पदार्थाच्या मध्ये महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे खवा। आणि याच निमित्तानं या कालावधीमध्ये खव्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भेसळ केली जाते। या प्रचंड मागणीचा दुरुपयोग केला जातो, नागरिकांना फसवलं जातं। या पार्श्वभूमीवर आम्ही सुराज्य अभियानाच्या अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन दिलं आहे, तसेच FDA कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की अचानक तपासणी करण्यात यावी या खवा उत्पादन किंवा गोड पदार्थ विकणाऱ्यावर, आणि जर भेसळ आढळली तर कडक कारवाई करण्यात यावी, कारण हा नागरिकाच्या आयुष्याचा खूप मोठा खेळखंडोबा करू शकतो हा विषय। म्हणून आम्ही मागणी केली आणि आम्हाला माहिती अशी मिळाली की सोलापूरमध्ये या संदर्भात खव्याची तपासणी करायला शासकीय प्रयोगशाळा पण आहे। वस्तुतः आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा प्रयोगशाळा प्रत्येक शहरामध्ये असणं आवश्यक आहे आणि असे सोलापूरमध्ये पण प्रयोगशाळा व्हावी, लवकरात लवकर खव्याची तिथं तपासणी व्हावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। आम्ही आशा करतो की या दीपावलीमध्ये नागरिकांना भेसळमुक्त खवा मिळेल। सुराज्य अभियानातर्फे मी दत्तात्रय पिसे, नमस्कार। विदर्भ न्यूज ब्युरो, सोलापूर।